नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही नीटवरून गोंधळाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटी प्रकरणासह महागाई आणि इतर प्रश्न विरोधकांच्या अजेंड्यावर असणार आहेत। त्यामुळे आज विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे, तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही रणनीती आखली आहे। त्यामुळे आज दोन्ही सभागृह वादळी ठरण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधीही आज संसदेत आवाज उठवतील, तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे हे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात आगमन होताना ते वारकऱ्यांसह या सोहळ्यात उपस्थित झाले। त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। आपल्याला 15 ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य दळबद्री आणि हाणगा स्वातंत्र्य ते जमत नाही। स्वातंत्र्य म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य। भगवा झेंडा घेऊन आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे। जिथे जिथे सूर्य उगवतो तिथे तिथे भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं। आता यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगालमधून हिंसाचाराचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या। आता नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर ममताच्या कारभारावर विरोधकांनी टीका सुरू केली आहे। या व्हिडिओमध्ये एक महिला आणि पुरुषाला रस्त्यावर जमावामध्ये मारहाण करण्यात येत असल्याचं दिसतंय। ताजेमूल असं आरोपीचं नाव असून स्थानिक लोक त्याला जेसीबी म्हणून ओळखतात। त्वरित न्याय देण्यासाठी त्यांची ख्याती आहे। त्यांच्या नजरेत पोलीस न्यायालय कोणताही दर्जा नाही। अमित मालवीय यांनी ते चोपराचे आमदार हमीदुर रहमान यांच्या जवळचे असल्याचं सांगितलं। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी इथे पिस्तल बाळगल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 2 पिस्तल हस्तगत केल्यात। या संदर्भात जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कॉन्स्टेबल सोमेश राऊत यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने जेजुरी मोरगाव रोडवर असलेल्या रेल्वे पुलाजवळ आरोपी चैतन्य चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता पिस्तल प्रकरण उघड झालंय। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अल्पवयीन आहे। आज जालन्यातील खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज दुपारी 2 वाजता कृषी दिनानिमित्त खरीप पिकातील तणनाशकांचा वापर या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमात जालन्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आले। पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसतोय। शहरातील येरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे शहरातील झिकाचे एकूण रुग्णसंख्या 5 वर पोहोचली आहे। दरम्यान झिकाचा रुग्ण आढळून आलेल्या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे। येरंडवणा परिसरामध्ये झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळले होते। आता पुन्हा एका रुग्णाची भर पडली आहे। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे लेणीतील सप्तकुंड धबधबा वाहू लागलाय। या वर्षीच्या पहिल्या पावसाने धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य खुलले। पावसामुळे परिसरातील वाघूर नदीलाही पूर आलाय। खळाळून वाहणारा सप्तकुंड धबधबा हा जगप्रसिद्ध असून अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण असून पावसाळ्यात लेणीचं निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते। दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले। सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळतायत। जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातही राज्यात पावसाचा जोर कायम राहील असं हवामान खात्याने सांगितलंय। पुढील 72 तास राज्यासाठी तुफान पावसाचे असतील असा इशारा देखील त्यांनी दिलाय। सध्या पश्चिमकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात मोठा बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। आगामी 72 तासात मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच ठाणे व पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आषाढी वारी निमित्त महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेला श्री विठ्ठल रुक्मिणी देवाच्या मंदिरासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत आहेत। प्रचंड गर्दीमुळे या सोहळ्यात सावळ्या विठ्ठलाचे दर्शन होत नसल्याने भाविक शिखराचे दर्शन घेऊन समाधान मानतायत।
या आषाढी सोहळ्यासाठी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून ही रोषणाई भक्तांचे लक्ष वेधून घेते। T20 वर्ल्ड कप 2024 चा थरार आता संपलाय आणि भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत T20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे। मात्र आता T20 वर्ल्ड कपसाठी ICCने 6 भारतीय खेळाडूंचा टीम ऑफ टूर्नामेंट मध्ये समावेश केलाय। विशेष म्हणजे विराट कोहलीला संधी मिळालेली नाही, मात्र रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना 2024च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम ऑफ द टूर्नामेंट मध्ये संधी मिळाली आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट।